मित्रांनो, नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता बरेच असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये नुकसान भरपाईच्या याद्या आल्या नाही आणि त्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही, केवायसी वगैरे झालेली नाही. तर अशाच मित्रांनो, ऑक्टोबर आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जे पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं अतिवृष्टीमुळे, त्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. अशाच मित्रांनो, काही जिल्हे सोडले ज्यांच्या जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर पडलेली आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये केवायसीच्या याद्या सुद्धा आता सध्या आलेल्या आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये केवायसी करणं सुरू सुद्धा आहे. परंतु असे बरेच जिल्हे होते ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसिजर चालू नव्हती, याद्या नव्हत्या, नुकसान भरपाई मिळणार की नाही अशी गॅरंटी नव्हती. तर अशातच आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास केवायसीला सुरुवात होणार आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा मंजूर झालेली आहे. जवळपास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर याच्या म्हणजे मार्चच्या एंडिंग पर्यंत वितरित होणार आहे. तर तो जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. नांदेड, हिंगोली, परभणी असे बरेच जिल्हे आहेत महाराष्ट्राचे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हिंगोली सोडलं, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये केवायसी झाल्या, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमा सुद्धा वितरित झाल्या होत्या. परंतु मित्रांनो, असे बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी सर्वात अगोदर माहिती घेऊया. अकोला जिल्ह्यामध्ये केवायसीच्या याद्या नव्हत्या आल्या, नुकसान भरपाई मंजूर नव्हती, शेतकरी या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये, या दोन जिल्ह्यामध्ये शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते आणि त्यांना असं वाटत होतं की आमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागणार, आमच्या केवायसीच्या याद्या नाही आल्या, आमच्या जिल्ह्याला निधी नाही मंजूर झाला. तर त्याच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 22,73,86,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि याची केवायसी देखील लागलीच 10 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 22,73,86,000 निधी हा एकट्या अकोला जिल्ह्यासाठी आहे. आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर बुलढाणा जिल्ह्याचे 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित होते नुकसान भरपाईच्या. आमच्या याद्या कधी येतील असे कमेंट होत्या की आमच्या जिल्ह्याची यादी कधी येईल, आमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाई आहे की नाही, मंजूर आहे की नाही, किंवा निधी मंजूर आहे की नाही असे कमेंट येत होत्या. तर बघायला झालं मित्रांनो, 9,588 हेक्टरवर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. म्हणजे 9,588 हेक्टरवरचं क्षेत्राचं नुकसान झालेलं होतं. 152 गावात हे नुकसान झालेलं होतं. मित्रांनो, गावाची संख्या सुद्धा 152 होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं होतं आणि शेतकरी नुकसानीपोटी आम्हाला नुकसान मिळणार की नाही या प्रतीक्षेत होते. तर त्यामध्ये मित्रांनो, जवळपास बघायचं झालं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे 57,758 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती आणि नुकसान भरपाईसाठी 79,04,35,908 रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. परंतु एवढी मागणी पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांना जेवढा आता मी निधी सांगितला आहे तेवढी मागणी पूर्ण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना हा निधी वितरित होणार आहे. तर या नुकसानीचे पंचनामे संयुक्तपणे करण्यात आले होते. याचा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अशा जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या ऑफिसला गेलेला होता हा पंचनाम्याचा. पण ते त्यांनी काय केलं, पीक विमा कंपनीकडे किंवा कंपन्यांकडे हा आकडा सेंड केला, ट्रान्सफर केला. तर मित्रांनो, बघायला झालं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने मी जे आता निधी सांगितला 22,73,86,000 रुपयांचा निधी मंजूर केला होता. पावसामुळे जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीची पंचनामे झाली, शेतकऱ्यांचं नुकसान ग्राह्य धरण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्हा झालं, त्यानंतर अकोला जिल्हा झाला. अकोला जिल्ह्यामध्ये म्हणजे बरेच शेतकरी असे होते त्यांना वाटत होतं की बुवा आम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही, आमच्या याद्या आल्या नाही, आमचं काही नुकसान भरपाईचं काही चर्चा नाही, काहीच नाही. आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा मला बऱ्याच कमेंट आलेले होते जुन्या व्हिडिओवर की बुवा आमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाई मिळणार की नाही, आमच्या तालुक्याला मिळणार की नाही असे. तर तुम्हाला देखील तुमच्या अकोला जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून, कोणत्या महसूल मंडळातून किती शेतकरी पात्र आहेत, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा कोणत्या तालुक्यातून, कोणत्या महसूल मंडळातून किती शेतकरी पात्र आहेत किंवा किती गावं पात्र आहेत ही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.